नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पिरियडिक ट्रेंड्स इन द मॉडर्न पिरियडिक टेबल याची माहिती घेणार आहोत. When the properties of elements in a period or a group of the modern periodic table are compared, या प्रॉपर्टी जर आपण कंपेअर केल्या, certain regularity is observed in their variations. It is called the periodic trends in the modern periodic table. आताच आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनच्या बाबतीत हे ट्रेंड बघितले. In this standard, we are going to consider the periodic trends in only three properties of elements, namely valency, atomic size and metallic and non-metallic character. तर फर्स्ट आपण काय बघणार आहोत? valency. You have learnt in the previous standard that the valency of an element is determined by the number of electrons present in the outermost shell of its atoms. That is the valency. That is the valence electron. The valency म्हणजे काय? The number of electron given or taken. Number of electrons given or taken to complete an octet or duplet is known as valency of that element. आता या ठिकाणी आपण एक एक्झाम्पल बघू जे तुमच्या लक्षात येईल. आता सोडियमचा ॲटॉमिक नंबर 11 आहे, म्हणजे त्याचं 281 असं आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन करतो. आणि क्लोरीनचं 17 आहे, 287 करतो. या ठिकाणी जर बघितलं तर व्हॅलन्सी ऑफ सोडियम इज 1. हा जर एक इलेक्ट्रॉन त्यांनी देऊन टाकला तर त्याचं ऑक्टेट कंप्लीट होते, म्हणजे 28 होते, म्हणून त्याची व्हॅलन्सी 1 आहे. आणि क्लोरीनच्या बाबतीत जर विचार केला तर मग 7 आहे का व्हॅलन्सी त्याची? तर क्लोरीनची व्हॅलन्सी 7 नाही, तर क्लोरीनची व्हॅलन्सी 1च आहे, कारण क्लोरीनचं ऑक्टेट कंप्लीट होण्यासाठी तो 1 घेतो, एक इलेक्ट्रॉन घेतो. याला म्हणतो आपण व्हॅलन्सी. मग आता ही व्हॅलन्सी कशा पद्धतीनं आपल्याला दिसून येते किंवा व्हॅलन्सीचा ट्रेंड कसा दिसून येतो तो आपण पाहणार आहोत. आता जर आपण याच्यामध्ये टेबल जर बघितलं आपलं, तर स्पेशली थर्ड आणि फोर्थ ग्रुप जर आपण विचारात घेतला, LIBCNO. आता या ठिकाणी LIचा आपल्याला दिलेला आहे बघा, कॉन्फिगरेशन दिलेलं आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. LI21, 22, B23. या सेकंड ग्रुपमध्ये जर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघितलं तुम्ही, तर या ठिकाणी आपल्याला असं लक्षात येते की त्याचे 2 सेल आहेत आणि प्रत्येक ग्रुपमध्ये त्याच्या पिरियडच्या एक तो काय होतो, त्याचा ॲटॉमिक नंबर इन्क्रीज होते. दॅट मीन्स त्याच्यामध्ये एक इलेक्ट्रॉन ॲड होत जातो. आणि एक इलेक्ट्रॉन ॲड झाल्यामुळं काय होते मग, तर त्या ठिकाणी आपल्याला त्याची व्हॅलन्सी लक्षात येते. आता इथं जर बघितलं तर लिथियमची व्हॅलन्सी किती आहे? 1 आहे. बेरिलियमची 2 आहे. बोरॉनची 3 आहे. कार्बनची जर बघितलात तुम्ही तर कार्बनची या ठिकाणी तुम्हाला दिसून येईल इथं जर बघितलात लिथियम पासून बोरॉन पर्यंत हे 1, 2, 3 आणि कार्बनच्या ठिकाणी 4 आहे. आणि परत इकडं काय झालेलं आहे, या ठिकाणी इथं नायट्रोजनची 3, ऑक्सिजनची 2, फ्लोरीनची 7 आणि निऑनची 0. अशा पद्धतीने आपल्याला इथं बदल दिसून येतो. म्हणजे इथं काय होते, तर इकडं त्याची व्हॅलन्सी वाढत जाते. कुठपर्यंत? या लिथियम टू कार्बन इथं वाढत जाते आणि इकडं काय होते, डिक्रीज होत जाते. आता नायट्रोजनची म्हणजे व्हॅलन्सी 3 आहे, ऑक्सिजनची 2 आहे, फ्लोरीनची 1 आहे आणि निऑनची 0 आहे. फोर्थमध्ये सुद्धा जर बघितलं तुम्ही, हा जो टेबल आहे इथं आपला, याच्यामध्ये बघा 4 पर्यंत 1, 2, 3, 4 व्हॅलन्सी झाली. आता इकडं जर बघितलं तर या ठिकाणी आपल्याला 0, 1, 2 आणि इथं 3 अशा पद्धतीनं, किंवा इकडं जर बघितलं तर इकडं 3, 2, 1, 0 अशी डिक्रीज होत जाते. म्हणजे अशा पद्धतीनं आपल्याला इथं व्हॅलन्सीमधला फरक दिसून येतो. अलग लक्षात, म्हणजे फ्रॉम लेफ्ट टू राईट. स्पेशली मी काय म्हणालो, इथं
सेकंड आणि थर्ड ग्रुप याच्यामध्ये हे आपल्याला अशा पद्धतीचं हे दिसून येईल थर्ड फोर्थ ग्रुपमध्ये, आणि मात्र पुढं हे दिसेलच असं नाही. तर ही आहे व्हॅलन्सीच्या बाबतीत आपण इथं समजून घेतलं. आता त्यानंतर पाहणार आहोत आपण पुढचा कन्सेप्ट याच्यामधला. आता इथे व्हॅलन्सी दाखवली बघा. पोटॅशियम 19 त्याचा ॲटॉमिक नंबर आहे, 2881 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, आणि व्हॅलन्सी त्याची 1 आहे कारण तो फर्स्ट ग्रुपमध्ये आहे, त्याची व्हॅलन्सी 1 आहे. आता ॲटॉमिक साईज, atomic size, we have seen in the previous standard that size or volume is a fundamental property of matter. Size किंवा volume जे आहे ती fundamental property आहे. The size of an atom is indicated by its radius. आणि ॲटमची साईज ही त्याच्या रेडियसवर डिसाईड होते. हे बघा इथं, आणि हे आता जर आपण बघितलं या ठिकाणी तर हे आपण काय म्हणतो इथं सेंटरपासून हे त्याचं रेडियस, प्रत्येकाचं जर बघितलं याचं रेडियस कमी आहे, याचं रेडियस थोडंसं जास्त आहे आणि याचं रेडियस अजून जास्त आहे. आणि ॲटॉमिक साईज हे कशावर ठरते? रेडियस इज द डिस्टन्स बिटवीन द न्यूक्लियस ऑफ द ॲटम अँड इट आउटर मोस्ट सेल. आता या ठिकाणी परत एकदा आपण अजून बघू. आता काय होते हायड्रोजनमध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे, या सेलमध्ये एक इलेक्ट्रॉन. आता सोडियममध्ये जर आपण विचार घेतला तर सोडियममध्ये किती आहेत? त्याचा ॲटॉमिक नंबर 11 आहे, 281 आहेत, म्हणजे तिथं किती होतील? 1 2 आणि हे 3. अशा पद्धतीनं आपल्याला त्याचे 3 हे दिसून येतात. परत एकदा दाखवतो पहा. सोडियमच्या बाबतीत 1 2 आणि हे 3. वन 2 3. आता सोडियमचा जो न्यूक्लियस आहे तो या ठिकाणी असणार आहे सेंटरला, आणि इथून जे डिस्टन्स आहे ते काय होईल? रेडियस होईल. आलं का लक्षात? तर अशा पद्धतीनं ॲटॉमिक साईज द रेडियस, ॲटॉमिक साईज इज एक्सप्रेस्ड इन द युनिट ऑफ पिकोमीटर PM विच इज स्मॉलर दॅन नॅनोमीटर. ॲटॉमिक साईज कशावर आपण दर्शवतो तर पिकोमीटर आहे त्याचं युनिट आहे, आणि तो नॅनोमीटरपेक्षा सुद्धा लहान आहे, आणि 1 पिकोमीटर इज इक्वल टू 10⁻⁻12 मीटर असं दाखवलेलं आहे. आता सम इलेमेंट्स अँड देअर ॲटॉमिक रेडाय आर गिवन. इथं इलेमेंट OBC म्हणजे ऑक्सिजन, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, बेरिलियम, लिथियम, आणि त्यांचं ॲटॉमिक रेडियस दाखवले 66 88 77 74 100 आणि 152. याच्यावरून काय लक्षात येते मग? यू विल फाइंड दॅट द ॲटॉमिक रेडियस गोज ऑन डिक्रीजिंग वाईल गोईंग फ्रॉम लेफ्ट टू राईट विदिन अ पिरियड. आता जर पिरियडचा आपण इथं विचार केला या ठिकाणी तर लेफ्ट टू राईटला ॲटॉमिक जे रेडियस आहे ते कमी कमी होत जाते, आणि त्याचं ॲटॉमिक साईज कमी कमी होत जाते असं म्हटलेलं आहे. While going from left to right within a period, the reason behind this is follows. आता हा जो डिक्रीजिंग होत जातो त्याचं रिझन काय आहे? तर या ठिकाणी आता आपण बघितलं की लिथियमच्या बाबतीत इथं दाखवलेला बघा आपल्याला, इथं एक एक इलेक्ट्रॉन ॲड होत जातो. एक इलेक्ट्रॉन ॲड झाला म्हणजे काय झालं? एक निगेटिव्ह चार्ज ॲड झाला. चार्ज त्याच्यावर वाढत जातो, आणि त्याच वेळेस पॉझिटिव्ह चार्ज सुद्धा तेवढाच वाढत जातो, कारण इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉनची संख्या ही सेम असणार आहे. मग आता इथं काय रिझन सांगितलं आहे? द रिझन बिहाइंड दिस इज ॲज फॉलोज. व्हाईल गोईंग फ्रॉम लेफ्ट टू राईट विदिन अ पिरियड ॲटॉमिक नंबर इन्क्रीजेस. ॲटॉमिक नंबर इन्क्रीज होतो म्हणजे एक एक प्रोटॉन वाढतो बाय 1 by 1, meaning the positive charge on the nucleus increases by 1 unit at a time. However, the additional electron gets added to the same outermost cell. आणि त्याच वेळेस काय होते? ॲडिशनल इलेक्ट्रॉन सुद्धा ॲड व्हायला लागला. ड्यू टू द इन्क्रीज्ड न्यूक्लियर charge, the electrons are pulled towards the nucleus.
आणि न्यूक्लिअर चार्ज वाढल्यामुळं इलेक्ट्रॉन्स काय होतात, न्यूक्लियसकडे पुल होतात आणि मग त्यामुळं thereby the size of the atom decreases from left to right in a period. Some elements and their atomic radii are given. पोटॅशियम 231 दाखवलं आहे, पोटॅशियम हा फर्स्ट ग्रुपमध्ये आहे. सोडियमचं 186 तो वरच्या पिरियडमध्ये आहे, सेकंड पिरियडमध्ये, हा थर्ड पिरियडमध्ये आहे. आता इथं जर बघितलं, परत एकदा मी टेबलकडे जातोय, इथं बघा सोडियम सेकंड पिरियडमध्ये, पोटॅशियम सोडियम थर्ड पिरियडमध्ये, पोटॅशियम फोर्थ पिरियडमध्ये आणि आरबी फिफ्थ पिरियडमध्ये, सी एस सिक्स्थ पिरियडमध्ये आहे. आणि इथं जर बघितलं तुम्ही तर आता बघा काय व्हायला लागलं, हे पोटॅशियमचं 231 आहे तर सोडियमचं 186 आहे, आरबीचं 244 आहे, सी एसचं 262 आहे, लिथियमचं 152 आहे. By referring the modern periodic table, find out the groups to which above the elements belong. आणि मग हे एलिमेंट्स कुठून बिलॉंग करतात वगैरे असे आपल्याला प्रश्न विचारले. महत्त्वाचा मुद्दा काय, ते ॲटॉमिक जे साईज आहे ते आपलं काय होते, ॲटॉमिक साईज इथं while going from left to right within a period the atomic size decreases. आता ग्रुप्सच्या बाबतीत काय होते, मग you will find that while going down a group the atomic size goes on increasing. atomic size इथं इन्क्रीज होतो. इथं बघा Na पेक्षा पोटॅशियमचा ॲटॉमिक साईज जास्त आहे, पोटॅशियमपेक्षा आरबीचा ॲटॉमिक साईज जास्त आहे, आरबीपेक्षा सी एसचा ॲटॉमिक साईज जास्त आहे आणि लिथियम हा सेकंड पिरियडमध्ये आहे, फर्स्ट ग्रुपमध्ये सेकंड पिरियडमध्ये, परंतु त्याचं जे 152 म्हणजे कमी आहे. इथं काय झालंय, टॉप टू बॉटम येताना आपल्याला काय होते, ॲटॉमिक साईज इन्क्रीजिंग होते ग्रुपमध्ये. दिस इज बिकॉज वाईल गोईंग डाऊन अ ग्रुप अ न्यू सेल इज ॲडेड. त्या ठिकाणी काय होते, न्यू सेल ॲड होते, त्यामुळे त्याचं काय होते, ॲटॉमिक साईज इन्क्रीज होत जाते. देअरफॉर द डिस्टन्स बिटवीन द आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन अँड द न्यूक्लियस गोज ऑन इन्क्रीजिंग. ॲज अ रिझल्ट ऑफ दिस द ॲटॉमिक साईज increases in spite of the increased nuclear charge. न्यूक्लिअर चार्ज जरी वाढला तरी तिथं सेलची संख्या वाढते, त्यामुळं काय होते, या ठिकाणी आपल्याला ॲटॉमिक साईज ग्रुपमध्ये टॉप टू बॉटम हे इन्क्रीज होताना दिसून येते. तर आजच्या पिरियडला आपण इथेच थांबू, पुढचा भाग